पवार साहेब नेहमीच आपले आधारस्तंभ राहिलेले आहेत, नेहमीच प्रेरणास्थान आहेत आपले. तर त्यांनी बाबा कुठं मोदीकडे जाऊ नये आपण, पण परसेप्शन लोक जे क्रिएट करतात, लोक जे नरेटिव्ह क्रिएट करतात, त्या अनुषंगानं मला असं वाटलं की आपले पितामह आहे, आपण जाऊन भेटलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, मनातलं बोललं पाहिजे. 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन व्हायचं त्याच्या आधी तुम्ही शरद पवारांना जाऊन भेटलेला होता, तर ती एक चर्चा फार होती की नक्की कशासाठी तुम्ही जाऊन भेटला आणि काय नक्की झालं होतं, की तुमची इच्छा व्यक्त केली होती की काय जे महाविकास आघाडी होणं गरजेचं हे सांगितलं होतं? बिलकुल, महाविकास आघाडी व्हायला काही हरकत नाही. आणि पवार साहेब नेमकं वर सोनियाजींना पण भेटले होते, नंतर मोदीजींना पण भेटले. तर पवार साहेब नेहमीच आपले आधारस्तंभ राहिलेले आहेत, नेहमीच प्रेरणास्थान आहेत आपले. तर त्यांनी बाबा कुठं मोदीकडे जाऊ नये आपण विषय होता, आणि मला नाही वाटत तो कधी त्यांच्या मनामध्येही असला. पण परसेप्शन लोक जे क्रिएट करतात, लोक जे नरेटिव्ह क्रिएट करतात, त्या अनुषंगानं मला असं वाटलं की आपले पितामह आहे, आपण जाऊन भेटलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, मनातलं बोललं पाहिजे. जाऊन भेटले. ओके. जेव्हा जयपूरला सगळे काँग्रेस आमदार गेले होते 2019 मध्ये, तेव्हा खरंच सोनिया गांधींनी प्रत्येक आमदाराला फोन करून विचारलं होतं की आपल्याला शिवसेना सोबत जायचं आहे किंवा नाही. पहिला फोन मलाच होता. मला थोडी फायरिंग पण मिळाली होती का, तू काही लोकांना बिघडवती आहे. पण मी असं म्हटलं, आणि माझ्यासोबत त्यावेळेला आमदार बळवंतराव पण होते. ओके. आणि मला फोन आला की नो, आय सेड वी शुड गो इन विथ शिवसेना, नो वरीज. तर नंतर बळवंतरावला म्हटलं, बळवंतराव मी कुठे विचारतील, मी नाहीये तुमच्यासोबत, असं आज बळवंतराव बघा ना खासदार झाले. तर त्यावेळेला आम्ही होतो गाडीमध्ये, आणि पहिला फोन मला, दुसरा फोन बळवंतरावाला झालेला होता. आणि नंतर जोपर्यंत आम्ही सीपी काय विचारलं सोनियांनी तेव्हा? नाही, त्यांनी आमचं ओपिनियन विचारलं की वाय आर यू थिंकिंग लाईक दिस, तुमच्या मनात काय आहे, व्हॉट यू फील यू शुड डू, वाय शुड वी, व्हॉट अबाउट आवर विचार. हाच आपला स्वभाव आणि विचार हाच प्रश्न येतो. आज तुमचा मूळ स्वभाव काय आहे आणि तुमची विचारधारा काय आहे. मग कसं, मग ते इमर्जन्सीमध्ये बाळासाहेबांनी सपोर्ट केलं होतं इंदिराजींना, प्रतिभाताईंच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांनी सपोर्ट केलं होतं. तर हे सगळे विषय डिस्कशनमध्ये आले होते. आणि सोनियाजी ना एक्सलंट आहेत. त्या म्हणजे खरंच आईसारख्या आहेत. त्या फक्त राहुल गांधींची आई नाही आहे, त्या आम्हालाही समजून घेतात. एखाद वेळेला राहुलजींचं दुर्लक्ष होईल, पण सोनियाजींचं कधीच होत नाही. ओके. सो शी इज आर हेड ऑफ द फॅमिली. आमच्या कुटुंबाच्या सर्वात ज्येष्ठ त्या आहेत, आणि त्यांच्याशी सगळेजण मोकळं बोलतात आणि त्याही सगळ्यांना समजून घेतात. हे महत्वाचं आहे. पण अनेकदा असं बोललं जातं की गांधी फॅमिली लोकांना भेटत नाही, वेळ देत नाही. किती लोकांना भेटायचं त्यांनी? भेटतात की. अच्छा. बिलकुल भेटतात. तुम्हाला आठवते अशी एखादी भेट सोनिया गांधींसोबत? खूप वेळा. एखादी कशाला, नेहमी. नेहमी खूप आपुलकीने भेटतात त्या, आणि त्यांना माहिती असतं आमच्या मनात काय आहे. ओके. आणि मग जेव्हा ते सरकार स्थापन झालं, तर मंत्री म्हणून मग काय झालं नक्की पुढे? मग सोनिया गांधींनी तुमचं नाव कसं काय डोक्यात ठेवलं की तुम्हाला मंत्री करायचं? मी त्यांना एक चिठ्ठी लिहून ठेवून दिलेली होती 10 जनपदवर, की इट सीम्स लाईक द गव्हर्नमेंट इज, वी आर फॉर्मिंग द गव्हर्नमेंट अँड आय डू नॉट बिलॉंग टू एनी लीडर, आय बिलॉंग टू द काँग्रेस पार्टी. सो हे एक मी पत्र लिहून दिलेलं होतं. So I do not belong to any leaders group. I belong to Congress party and I need your blessings. आणि त्या पत्रावर कार्यवाही झाली? त्या ओळखतातच ना. आपल्याला असं असतं, आईला पण मागावं लागतं. आई आहे, आईला तेवढं एक पत्र मी देऊन आली होती. पण मी संघटनेत खूप काम केलंय, म्हणून मला सगळे ओळखतातही. मी IYC जनरल सेक्रेटरी होती, मग मी EICC सेक्रेटरी होती. मी वर्किंग प्रेसिडेंट ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला महाराष्ट्राची मी वर्किंग प्रेसिडेंट होती. प्रेसिडेंट बाळासाहेब थोरात होते. बरोबर. आणि मी वर्किंग प्रेसिडेंट म्हणून आज मी CWC मध्ये आहे. बरोबर. तर ह्या सगळ्या म्हणजे बघा, महाराष्ट्र प्रदेशमध्ये जनरल सेक्रेटरी कुठे आणि CWCचा मेंबर कुठे, तर एक एक करत या 20 वर्ष झाले आज
जनतेची सेवा करता करता, काँग्रेसची सेवा करता करता, काँग्रेस विचारधारेची सेवा करता करता. एक याच्यामध्ये थोडं डिस्टर्ब करतो. अनेकांना असं वाटतं की काँग्रेस जे नेते आहेत त्यांची काँग्रेसवर निष्ठा नाही, त्यांची गांधी फॅमिलीवरती निष्ठा आहे. काँग्रेसच्या लोकांना म्हणजे बाहेरच्या लोकांना असं वाटतं, नाही असं नाही आहे. काँग्रेसवर निष्ठा आहे आणि गांधी फॅमिलीवर पण आहे. आज आमचे अध्यक्ष खरगे साहेब आहेत, तर ते पण ज्या विचारधारेचे आहेत त्याच विचारधारेची मी आहे, तर त्या विचारधारेवरच आहेच ना. पण गांधी फॅमिली आहेच ना. पण हाऊ कॅन यू इग्नोर दॅट? आपण नाही इग्नोर करू शकत. ओके. पण म्हणजे तुम्हाला नेमकं काय विचारायचं? मला असं प्रश्न विचारायचा आहे की काँग्रेस एक वेळेस काँग्रेस विचार जो आहे तुमचा त्याच्यापेक्षा गांधी फॅमिलीच्या पुढे पुढे करणं हेच काँग्रेस नेत्यांचं काम आहे, असा माझा खरं प्रश्न. नाही नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. पुढे पुढे करणं कसं मला सांगा? आपल्या कुटुंबाच्या हेडला भेटणं पुढे पुढे करणं होतं का? नाही होत. मी तर संघटनेचा प्रवास तुम्हाला सांगितला. दरवेळेला काय मी राहुल गांधींना किंवा सोनिया गांधींना पत्र नाही लिहिलेलं आहे की मला सेक्रेटरी करा की मला हे करा की ते करा. ते संघटनेमध्ये काम करता करता तिथपर्यंत आलो. तर पुढे पुढे करणं हा विषय नसतोच. पण हा आपलं काम जे आहे ते आपल्या नेत्यांना माहिती पाहिजे. हे तर प्रत्येक जण आपल्या आपल्या पक्षात करत असतो.